हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सकाळी सकाळी आमच्या घरचं दृश्य इन्स्पायरिंग करणारं आहे. पियाला ना, म्हणजे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण म्हणली होती की पियाचं कपाट काही व्यवस्थित ऑर्गनाईज नव्हतं. तर ती काल पण मला म्हणली होती, मम्मा मी ना म्हणजे आज मला सुट्टी आहे, आज नाहीतर उद्या मी ना माझं सगळं वॉर्डरोब जे आहे ना व्यवस्थित माझ्या पद्धतीने ऑर्गनाईज करेल. स्कूलचे कपडे वेगळे, असं वेगळं तसं वेगळं. तर आता तिची आंघोळ झाली आहे आणि मॅडम डायरेक्ट कामाला सुरुवात केली आहे त्यांनी. म्हणजे सकाळी बराच टाइमपास केला आम्ही आंघोळ करण्याच्या आधी. 10 वाजता तिची आंघोळ झाली, तिची आंघोळ करून दिली कारण आम्हाला हेअर वॉश करायचा होता. त्याच्यानंतर माझी आंघोळ झाली आणि आता जवळजवळ 10:15 झाले असतील. आणि घरात एवढी कामं पडली ना, म्हणजे मी जर तुम्हाला माझं घर दाखवलं एकदम अस्ताव्यस्त होऊन पडलं आहे. कारण काल सॅटर्डे होता, आम्ही जरा बाहेर पण गेलो होतो. तर मग तो बाहेर जर गेलो ना आपण, तर ती सकाळी उठल्यानंतर बाहेर जायचं याच्यामध्ये आपला पूर्ण दिवस जातो. आणि तिकडे गेलं, तिकडून आल्यानंतर पण आपण दमलेलो असतो. सो काही करायची इच्छा होत नाही. जी काही रेग्युलर नीड आहे माणसाला आपण तेवढंच करतो. जसं काही स्वयंपाक बनवायचा आहे तेवढं करा, भांडे घासा, किचन आवरून घ्या आणि बस, बाकी काहीच आवरलेलं नाही आहे. सो सकाळी थोडी कामांना मी सुरुवात केली आहे. पण हे पाहून तुम्हाला खरंच खूप छान वाटणार आहे. म्हणजे तिच्या घड्या पहा किती व्यवस्थित घालते ती. सर तिकडे जरा हे पहा किती छान घड्या घालून ठेवलाय. आता तिला म्हटलं बाई, असंही कपडे सकाळी उठून तू तुझ्या हाताने तू स्वतःच घेत असते, त्यामुळे तुला जसं वाटतंय ना तसं तू ऑर्गनाईज कर, जेणेकरून तुला कपडे सापडतील. तर असं हे आमचं आता सगळं काम चाललंय. हे बघा, बाकीचे कपडे आम्ही खाली केले आहेत. म्हणजे कपडे जास्त याच्यामुळे झाले जातात की काही कपडे ना की याला म्हणजे थोडे शॉर्ट व्हायला लागले, पण ते चांगले आहेत म्हणून पण जपून ठेवले. तिला म्हटलं जरा आपण सॉर्टेड करून ठेवू. माझ्या मामाची मुलगी आहे, तर ती पियापेक्षा लहान आहे आणि चांगले कपडे असले की आपल्याला असं फेकून द्यायला आवडत नाही. जसं हा फ्रॉक आहे, हा फ्रॉक पण खूप चांगला आहे, पण लगेच कपडे मुलांना शॉर्ट व्हायला लागतात. तिला म्हटलं तसं तू सॉर्टेड करून ठेव सगळं, म्हणजे तुला जागा पण होईल. आणि हे पहा, मॅडमांचं इकडे हे चाललं आहे. हे ना ॲक्च्युली मी ह्याच्यावरून घेतले होते, हे मिशोवरून घेतले होते. 5 का 6चा सेट होता. असं छोट्या छोट्या मुलांचे पॅन्ट टी शर्ट वगैरे फोल्ड करून ठेवायचं असेल ना, तर हे अफोर्डेबल आहे. आणि हे आयकियामध्ये मिळतात. म्हणजे हे 700-800चे 3 असतील फक्त, बरं का. म्हणजे यांची क्वालिटी ऑफकोर्स खूप चांगली आहे, डेप्थ चांगली आहे, म्हणजे जास्त स्पेस आहे त्याच्यामध्ये ठेवायला. पण जर त्याच्यातच म्हणजे याच्यातच ठेवायची तरी माझी व्यवस्था त्याच्यात राहायची नाही स्कूलचे कपडे. हा असं बेटा, त्याला काढावं व्यवस्थित लागतं, असं कसं पण काढून नाही चालत ते. मी ना असं आता प्लॅन केलंय. आता ना इथे खाली ड्रावर पण दिलंय, त्याच्यात मी फक्त माझे स्कूलचे कपडे ठेवणार. तुझं झालंय ना सगळं सॉर्टेड? हां, बस मग कर. तर मी म्हणत होती की हे पण तुम्ही घेऊ शकतात. आता हे मला आयकियाचे मिळाले तर मी ती प्रोडक्ट डायरेक्ट टॅग करून देईल, किंवा मी होते टॅग करते. पण हे असे फ्लिपकार्टवर पण आहेत आणि सेम प्राइस, एवढी काही जास्त नाही. तुम्ही हे पण घेऊ शकतात. याला व्यवस्थित कर बेटा, साईडला ठेव ना. याला जर व्यवस्थित करून दाखव ग, सरळ. हे बघा, असं राहतं ते व्यवस्थित. असं ड्रावरमध्ये किंवा तुम्हाला शेल्फमध्ये वगैरे कुठे छोटे छोटे कपडे, जसे मी म्हणले टी शर्ट, पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट, असं वेगळं वेगळं ठेवायचं असेल ना तर छान आहे. म्हणजे ऑर्गनाईज राहतं जर आपण करून ठेवलं तर. नाहीतर मग काढताना आपण विस्कटलं तर मग काय त्याला ऑप्शन नसतं. तर मी हे फोल्डमध्ये नाही, ते होऊन जातं लगेच. सो मी हे तुम्हाला टॅग करून देईल. बघूयात आता पिया कसं काय ऑर्गनाईज करते तिचं सगळं, हे ना. मी बाकीचे कामं करू मग आता. हे बघा, इकडे हा असा पसारा आहे. मी मिरच्या आणल्या होत्या कालच्या दिवशी, ते आवरून ठेवल्या आहेत फक्त. इकडे हे सगळं माझं असं पडलेलं आहे, हे पण आवरायचं आहे. त्यानंतर बघा, हे पियाचं सगळं करून ठेवलं आहे तिने. हे याचं सोफा कवर मी एक वॉश करायला टाकलं आहे. म्हटलं आंघोळ करायच्या आधी ते मशीनला लावून जाते. आता हे पण एक वॉश करायला टाकायचं आहे. म्हणजे एवढे काम आहे. आणि घर पण झाडायचं बाकी, पुसायचं बाकी, समजू शकतात तुम्ही. त्यातल्या त्यात मला स्वयंपाक पण करायचा आहे. म्हणजे खूप जास्त काम आहे जे मला पटपट आवरून घ्यायचे आहे. चला, पिया तिथे तिचं छान काम करते. म्हटलं मी पण माझी घरातली काही कामं आहेत ते आवरून घेते. जसं मी तुम्हाला सांगितले की काल आम्ही जरा गेलो होतो तर थोडी शॉपिंग करून आणली होती. पसारा तसाच पडला होता. ज्या काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवण्यासारख्या असतात त्या लगेच ठेवल्या जातात, पण काही बरण्यांमध्ये भरायचं असेल, धान्य वगैरे काही आणलं असेल आपण थोडंफार, मग ते तसंच पडलेलं असतं. आणि काल जरा इच्छा नव्हती करायची म्हणून तसंच होतं सगळं किचनवर. तर मी ते सगळं आवरून घेतलं. आणि आता मी जसं तुम्हाला सांगितलं की एक मी वॉशिंग मशीनमध्ये वॉश करायला टाकलं होता आणि आता मला हा पण टाकायचा होता. दोघं सोबत मी नाही टाकत, कारण की मला असं वाटतं त्याच्यामध्ये पाणी भरल्यानंतर खूप जास्त हेवी होऊन जातं. आणि त्यातल्या त्यात मी सायकल मोठी लावत नाही, अगदी क्विक जी होते ना ती वाली लावत असते. म्हणून म्हटलं सेपरेट टाकूयात. आणि त्यांची साईज पण खूप मोठी, मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये पण म्हणली होती. आणि हा माझा स्टोरूमच आहे, त्यामुळे इकडे असाच सगळा सामान पडलेला असतो. तुम्ही तो सगळा व्ह्यू इग्नोरच करा. मी त्याला ॲज अ स्टोरूम म्हणूनच बनवला होता आणि तसंच मी त्याला यूज करते. खूप सामान आहे तिकडे, कधी खूप जास्त असतो, कधीतरी
थोडा कमी पण होतो. चला तो मला वॉशिंग मशीनला लावल्यानंतर मी त्याला बाहेर सुकवायला टाकलं आणि त्यानंतर बघा इकडे मी बघते म्हटलं पियाला तिचं काय चाललं आहे. तिचं हळूहळू मस्त काम चाललेलं होतं. एक बॉक्समध्ये तिचं घड्या करून ठेवण्याचं काम चालू होतं. आता म्हणलं काढल्याचे सोप्या कवर तर आपण हे बाकीचं पण सगळं छान क्लीन करून घेऊया, कारण नाही म्हणत धूळ भरपूर असते, धूळ असते, कोपऱ्यात जाळं जमा होतं आणि हे सगळं आपण जर रेग्युलर क्लीन नाही केले ना तर आपल्या वस्तू पण खराब व्हायला लागतात महत्त्वाचं म्हणजे. आणि जेव्हा अचानक खूप दिवसानंतर आपण क्लिनिंग करतो ना तर आपल्याला क्लिनिंगसाठी पण वेळ लागतो, त्यामुळे नेहमी थोडं करत राहिलं ना तर आपल्याला पण बर्डन येत नाही. आता ते झाल्यानंतर घराला झाडू मारण्याआधी म्हटलं बाल्कनी क्लीन करून घेते, कारण मग आधी घरात झाडू मारला तर बाल्कनी झाडताना पुन्हा घरात घाण येते, त्यामुळे आधी बाल्कनी क्लीन करायची आणि मग त्यानंतर जे आहे ते घर छान झाडून पुसून काढायचं. मी काही प्लांटची शॉपिंग केली आहे, ती तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे पियाच्या पप्पांचे एवढी इच्छा होती ना की त्यांना एक चांगलं असं आपण हे विड्याचं पान म्हणतो, नागिनचं पान ज्याला म्हणतो, ते पाहिजे होतं की आपल्याकडे पाहिजे. आम्ही मागे छोटे पण आणले होते 20-20, 30-30 रुपयाचे, पण ते काही व्यवस्थित जगले पण नाही आणि तेव्हा उन्हाळा पण होता त्यामुळे ते जगले नाही. आणि आता हे आम्हाला ना फक्त 90 रुपयामध्ये एवढं छान वेल डेव्हलप जे आहे ना ते विड्याचं पान जे आहे ते मिळालेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं असतं पियाच्या पप्पांचं की आपण घरी पान बनवू. जेव्हा आपल्याला कधी वाटलं तेव्हा त्यांनी काथा वगैरे सगळं आणून ठेवलं आहे. आणि लकीली आम्हाला हे चांगलंवालं एक प्लांट मिळालं आणि त्यासोबतच ना हे गुलाबाचं पण आणलेलं आहे. मला असंच गुलाब ना खूप दिवसापासून पाहिजे होतं, म्हणजे मला गुच्छ गुलाब नको होतं, छोट्या साईजचं अशा शेपमधलं ना गुलाब पाहिजे होतं आणि लकीली मला हे पण मिळालं फक्त 50 रुपयाला. आणि असंही गुलाब 50 रुपयाला मिळूनच जातं, पण हे जरा छान वेल डेव्हलप आहे आणि तुम्ही कड्या बघू शकतात, त्याला खूप जास्त कड्या आहेत आणि मी घेताना तेच मेक शुअर करते की झाडावर फुलं कमी आणि कड्या जास्त असायला पाहिजे. आमची फक्त ऑर्गनायझेशन नाही चाललंय बरं का, आमची क्लिनिंग सुद्धा चालली आहे. म्हणजे इतकं मनावर घेतलंय पियाने आणि हे असं रोज नसतं, आज मूड आहे म्हणून छान क्लिनिंग चालली आमची. काय पिया, छान वाटतंय ना? मोबाईल नाही, टीव्ही नाही, मला आवडेल असं बच्चा. म्हणजे नेहमी काम नको करू तू, फक्त मोबाईल आणि टीव्ही पासून दूर राहा. त्याला काही गरज नाही मॅडम, त्याला काही गरज नाही, तेवढं फक्त क्लीन करा. ड्रायव्हरला क्लीन केलं होतं का? तू कपडे ठेवले असतील तर जाऊ दे, मग राहू दे. दाखव कसं ऑर्गनाइज केलंय. हे बघा इथं माझे नॉर्मल म्हणजे समजा पिढीने मग हे तेव्हाचे कपडे, हे पिढीचे कपडे आणि मागे काहीतरी एक्स्ट्राचं आहे ते ठेवलंय आम्ही. ठीक आहे. जॅकेट बॅग. अरे हे असे कपडे आपल्याला बरं मी नंतर काढून घेईल. ऍक्च्युली ते पण शॉर्ट होतं, तुला ते पण काढावं लागणार आहे, नंतर काढूया. तर आता कसं आहे, सकाळी उठल्या पिया बाथरूम मधून बाहेर आली की तिचं पहिले असतं मम्मा मला कपडेच सापडत नाहीये स्कूलचे. आता कसं तिचं त्याच्यावर उभं नसतं राहायचं बेटा, खालचं तुला लागलं नाही हे महत्वाचं आहे, जाऊ दे तिकडे. त्याच्यावरच तू उभं राहायचं. झालंय आणि तुझी क्लिनिंग लावता येतं तुला ते. ऍक्च्युली त्यांनी हे खालचं ना म्हणजे याच्यासाठी दिलंय की कारण हा डोअर वर पाहिजे ना, कारण आपण डोअर जर तसाच खालपर्यंत असला पूर्ण टाईलपर्यंत तर आपल्या पायाला लागतं, म्हणून त्यांनी हाईट दिली आहे. आता हाईट दिली म्हटल्यावर त्याच्यामध्ये घाण जाईल, मग ती क्लीन करण्यासाठी त्यांनी हे असं एक्स्ट्रा दिलंय की तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ते काढून घ्यायचं. हा मी लावून देईल त्याला, राहू दे, काढून घ्यायचं, क्लीन करून घ्यायचं. बघ तू इथून बघशील ना तुला इथपर्यंत फक्त इथपर्यंत दिसेल. ओके ठीक आहे. पण खरंच सांगते मी, इतकं म्हणजे हेवी क्वालिटीचं हे कपाट आम्हाला मिळालेलं आहे ना. तुम्ही जर याच्यामध्ये 2 डोअरचं पण मिळतं, आम्ही हे 3 डोअरचं घेतलंय. तुम्हाला 4 डोअरचं पाहिजे असेल ना तसं पण मिळतं. तुमच्या घरामध्ये कशी साईज अवेलेबल आहे ना त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकतात. ही जी डिझाईन आहे ना अशी, ही गोल, याच्यामध्ये थोडी स्क्वेअरमध्ये, लाईन्समध्ये अशी वेगवेगळी पण मिळते. तुम्हाला मिरर पाहिजे की नाही पाहिजे असं पण मिळतं. मी प्रोडक्ट टॅग करेल, तुम्ही चेक करा तुमच्या मर्जीने आणि जेव्हा वाटतंय तुम्ही तेव्हा ते घेऊ शकतात. मागे मला ह्या चेअरबद्दल पण बऱ्याच कमेंट येत होत्या. ही पियाच्या पप्पांची ऑफिसची चेअर आहे, ही आम्ही वेकफिटवरून घेतली. ही ऑनलाईनच आम्हाला घ्यायची होती, पण पियाचे पप्पा म्हणले की आहे आपल्या इकडे जवळच वेकफिट आहे तर आपण तिथे जाऊ, तिथून आधी कम्फर्ट चेक करू की मला कुठले आवडते. हवं तर ती ऑनलाईन नाही तर त्यांच्याकडून बुक करून घेऊ. पण आम्ही ऑनलाईन न बुक करता त्यांच्याकडून याच्यासाठी केली, कारण डिलिव्हरी त्यांची थोडी उशिरा होती ऑफलाईनची आणि आम्हाला तेव्हा गावी जायचं होतं. सो आम्हाला फिरून आल्यानंतर बरोबर डिलिव्हरी पाहिजे होती, म्हणून आम्ही डायरेक्ट त्या शॉपमधून जे आहे ना वेकफिटच्या शॉपमधून आम्ही बुक करून घेतली होती. अदरवाईज ही सेम टू सेम चेअर मी टॅग पण करून देते. बघा बरेच जण मला कमेंट्स करायचे म्हणून मी ही चेअरच्या बाबतीमध्ये तुम्हाला शेअर करते. हो ठेवा मॅडम तुमचं जे आहे ते. हे बघा आमचं असं सगळं काम झालं इथे, सॉर्टेड एकदम आहे ना. तुला माहिती आहे ना कशात काय ठेवलंय? ठीक आहे मग ठेवा ना, मोठे मागे ठेवू लागतील. हा ठेव. कसं ऑर्गनाइज केलंय तुम्ही? ती स्वतःच म्हणते छान ऑर्गनाइज केलंय. ते पहा जीन्स किती छान ठेवलंय तिने. ऍक्च्युली ना जागा होत नव्हती म्हणून असं ठेवू लागलं. नाही पण छान आहे, ठीक आहे, मस्त ऑर्गनाइज केलंय. गुड गर्ल.
आता काय काम करायचं मॅडम? आता तुला असं वाटत असेल ना अजून काहीतरी काम करू, नाही वाटत आहे का? अरे 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 खेळायला चालली. बरं ठीक आहे, कोंब कर छान हा. सांगा आम्हाला सगळ्यांनी हा पियाने कसं तिचं वाला एवढं कसं काय ऑर्गनाईज केलं. हे वरचं काही हात पुरत नव्हतं म्हणून आम्ही तसंच ठेवलंय त्याला. खालचं इग्नोर करा. खालचं इग्नोर करा. आम्ही तिथे बराच असं सामान ठेवलाय जो खूप गरजेचा असतो है ना पिया. पियाला जायचं होतं तिच्या मैत्रिणीकडे, तिला पाठवलं. त्यानंतर मला घर जरा पुसायचं बाकी होतं, ते पटपट पुसून काढलं आणि आता मी इकडे स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. ॲक्च्युली पियाचे पप्पा जाताना सांगून गेले होते की काही भाजीपाला नाही आहे, त्यामुळे मी गेल्यावर मला फोन करून माझं डोकं खाऊ नको, तू शेवभाजी बनव, पियाला पण खूप जास्त आवडते, आणि मस्त भाकरी बनव हवं होतं कारण काल बाजरी वगैरे दळून आणली होती, गहू दळून आणले होते, ते पण माझं गाडायचं बाकी आहे. आणि हो, पियाचे पप्पा आता जरा बाहेर गेले आहेत, म्हणजे आमच्या गाडीमधून कारमधून थोडा असा आवाज होत होता, सो मग तिला जरा दाखवायचं होतं, मग ते गेले होते. त्यामुळे सकाळपासून म्हणून आम्ही माहिले की दोघी निवांत आहोत घरी, आणि सगळी कामं वगैरे पण छान झाली. म्हणजे असं नाही की आपल्याला घरातली माणसं कामं करू देत नाही, पण तरीही असतं की आपल्याला जरा वेगळं रुटीन किंवा थोडं वेगळं वाटतं. जरा एखादा मनुष्य पण घरात नसला आपल्यासोबत किंवा कोणीतरी एक्स्ट्रा ॲड झालं तरी पण ती जी असते ना ती म्हणजे वाईब जरा चेंज होऊन जाते. सो म्हटलं चला आता. आणि माझं पण असं होतं ती यायच्या आधी स्वयंपाक पण करायचा आहे, छान घर पण क्लीन करायचं, म्हणजे ते आल्या आल्या त्यांना छान वाटलं पाहिजे की मस्त क्लीन करून ठेवलं आहे असं. सो असं सगळं पण असतं आपलं. आता माझं पीठ गाडायचं बाकी होतं, सो ते पीठ गाडते आणि पटापट जे आहे ते भाकरी बनवून घेते. माझा सगळा स्वयंपाक करून झाला आहे आणि आता 12:30 वाजले, पण पियाचे पप्पा अजून आले नाही आहे. त्यांचा 2-3 वेळा कॉल येऊन गेला, म्हणजे रिपेरिंगला जिथे गेले गाडीसाठी, एवढं लांब नाही ते लोकेशन, इथून हार्डली 1.5 किलोमीटर असेल फक्त, पण तिथून रिटर्न यायला त्यांना ते म्हणजे 1.5 तासापासून ते निघालेत तिथून, पण ट्रॅफिक एवढी जास्त आहे म्हणे की गाडी अगदी थोडी थोडी पुढे हलते आणि 10-15 मिनटं तिथेच थांबते, असं चाललं आहे. आता पण मी त्यांना कॉल केला, ते म्हटले की मी अजून इकडेच आहे, म्हणजे तिकडून इकडे यायला बराच वेळ लागणार आहे. पण माझा सगळ्यात छान स्वयंपाक झाला होता. अजून थोडे 20-1 मिनटं वाट बघूया आणि पियाचं काहीतरी छान चाललंय, तुम्हाला दाखवते मी. दाखव ग चिमणी, इकडे येते तिकडून ना उजाडेला. दाखव माझ्याकडे, दे हातात, दे ना 2 मिनटं हातात पकडून, मग दाखवू आपण. हे बघा, कुठला आर्ट म्हणता याला? डायमंड पेंटिंग कॅनव्हास किट. ओके, असं आहे, तुम्ही बघा. ऍक्च्युली काय आहे ते फक्त खूप छोटे छोटे असे डायमंड टाईप आहे, ते फक्त चिपकवायचं आहे. दिसतंय तुम्हाला? अगदी इतकं छान वाटतं ना ते असं रिअलमध्ये बघायला. ते लाईटचा थोडा प्रकाश व्यवस्थित मी दाखवेल तुम्हाला. तर ते असं स्टिकर आहे, ते काढायचं आहे आपल्याला, आणि असे बारीक बारीक हे पाहायचे, हे असे त्यांनी स्टोन दिले. म्हणजे ती आम्ही काल तुम्हाला बोलली ना आम्ही बाहेर गेलो होतो, तर तिकडून तिने हे हट्ट करून घ्यायला लावलं की मम्मा मला घेऊन दे, घेऊन दे. खूप दिवस तर मग घेतलं, आणि ती कालपासून जेव्हा पण वेळ मिळतोय ना, असं बाकीचं सगळं खेळून वगैरे झाल्यानंतर आता तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती, खेळून आली, आणि ते 2 जण मस्त आता ते लावत बसले. एक लावायचं असतं हे असं. दाखव तो पेन माही. असं बघा, याला हे चिपकायला म्हणजे हे जे मार्बल आहे ना हे तर चिपकून जातील कारण की याला स्टिक दिलंय. तर ते दोघं मैत्रिणींचं आता एक ती लावायला एक तिला, असं त्यांचं मस्त चाललंय. आणि अजून थोडंसं कालपासून ती ना म्हणजे तिला असं वाटतं की हे संपून जाईल, पटापट संपून जाईल सगळं, तर म्हणून ती एवढं स्टिकर काढते आणि अगदी थोडं त्याला स्टिक करते. पण ते दिसायला खरंच खूप छान दिसतंय. मला जर हे ऑनलाईन मिळत असेल तसं तर मी हे मिस्टर DIY मधून घेतलंय, पण जर ऑनलाईन मिळालं ना तर मी त्याला प्रोडक्ट टॅग करून देते. जर तुमच्या म्हणजे मुलाला आय डोंट नो आवडेल की नाही, पण मुलींना ह्या गोष्टी अशा बारीक बारीक करायला ज्या आहेत ना तर त्या आवडतात. हे बघा, तिची मैत्रीण आता चाललंय तिचं करणं. मस्त करता, एकदम निवांत. TV मोबाईलपासून जर दूर राहायचं असेल, मुलांना थोडा वेळ जरी ठेवायचं असेल तर तुम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट करू शकता. दाखव का मी ते व्यवस्थित दाखवते 2 मिनिटं, म्हणजे समजेल ना ते आहे तरी काय. ते छोटे छोटे स्टोन असतात ना, हे नाही डायमंड असतात ते, हा स्टोन म्हणू शकतो. हे असे, हे आता तिने हा येल्लो आणि थोडासा हा पिंक कलर फक्त चिटकवलाय, बाकी हे सगळं अजून चिटकवायचं बाकी आहे. असं मी टॅग करेल प्रोडक्ट, नक्की ट्राय करा. दुपारी आमचं जरा उशिरात जेवण झालं होतं कारण पियाचे पप्पा 1:45 वाजता घरी आले होते. त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि असं सगळं करता करता 2:30-2:45 तर होतातच. जरा वेळ टाईमपास केला आणि मग ते म्हणत होते की चल मस्त बाहेर जाऊयात, आणि मग बाहेर जाऊन काहीतरी खायचं. जास्त काही नाही, सायंकाळच्या वेळेला गेलं तर घरात दूध नसलं, चहा घरची स्किप झाली की मस्त बाहेरची चहा प्यायची. पियाचा हट्ट चालला होता की मम्मा वडापाव घेऊयात असं, तर वडापाव घेतला होता आणि तिच्या निमित्ताने मला पण एक वडापाव मिळाला. पियाचे पप्पा जरा कमी खातात बाहेरचं, असं पाव म्हणा किंवा तळलेलं म्हणा, त्यांनी जर बाहेरचं खाल्लं तर मग ते चांगलंच खातात. असं थोडं ऑइली किंवा बेकरी प्रोडक्ट्स वगैरे जास्त ते प्रेफर करत नाही, आणि त्यांच्यात राहून हे मला पण सवय लागली. मी पण हळूहळू कमी केले, पण कधीतरी वाटतं की नाही
चला खाऊयात थोडंसं, जरा वेगळं वाटतं आपल्याला. आणि आमच्या इकडे आम्ही जिकडे राहतो ना तिकडे हा एक व्ह्यू आहे, म्हणजे जाताना इतकं छान वाटतं ना बघायला. आणि आता पाऊस पडून गेल्यामुळे तर सगळी ग्रीनरी झाली आहे. एका ठिकाणी थांबलो होतो निवांत, तिथे आम्ही भरपूर वॉक केला छान. आणि हा सनसेट मी तुम्हाला दाखवते. थोडा वेळ थांबायचं होतं, म्हटलं पूर्ण सनसेट असं बिल्डिंगांच्या खालून जेव्हा जातो ना खूप छान दिसतो. पण मला घरी येऊन स्वयंपाक पण करायचा होता, म्हटलं चला मग निघूयात. मस्त अशी मी वांग्याची भाजी बनवते ग्रीन कलरची, म्हणजे आपण ग्रीन मसाला त्याला म्हणू शकतो, हिरवा मसाल्याची. मी कधीतरी करेल तुमच्यासोबत नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेल तेव्हा शेअर. खूप छान बनली होती. आणि आता तेच आपलं नेहमीचं रुटीन, सगळं स्वयंपाक आवरा, त्यानंतर जेवण करा, किचन आवरा, उद्यासाठीचं प्रिपरेशन. पियाची उद्यापासून स्कूल आहे, सुट्टी होती 2 दिवसाची ती संपली. आणि हेच सगळं आपलं सगळ्यांचं आयुष्य असतं. चला मग ह्यासोबत व्हिडिओ संपवते. आय होप तुम्ही एन्जॉय केलेला असेल. कसा वाटला नक्की कमेंटमधून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हाईप करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.